निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसच्या एका बॅनरला अज्ञात व्यक्तीनं काळं फासल्याचं प्रकरण बुलढाण्यात समोर आलं। त्यामुळे इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं, तर पोलीस देखील समाजकंटकाचा शोध घेत आहेत। बुलढाणा शहरातील मुस्लिम बहुल भागात काँग्रेस पक्षाच्या फलकाला काळं फासण्यात आल्याचं सकाळी निदर्शनास आलं। शहरातील तेलगुनगर चौकातील एका घरावर रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या फलकावर काळं ऑइल टाकून विटंबना करण्यात आली। मात्र या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे। आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये नदीम शेख पत्रकार आणि बबलू कुरेशी यांची पत्नी निवडणूक लढत आहे। त्यांच्या गुड्डू मिर्झा तेलगुनगर या चौकातील जे बॅनर होते लक्ष्मी दत्ता काकस आणि या दोघांचे, त्या बॅनरवर कोणी अज्ञात समाजकंटकांनी काळी शाई फेकलेली आहे। त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि मतदारांना आवाहन करतो की अशा कोणत्याही भूलतापामध्ये पडू नका आणि ते काही करेल तर आम्ही त्याला बळी पडणार नाही, मतदार बळी पडणार नाही। आणि युवकांना देखील आवाहन करतो की कोणत्याही प्रकारच्या भूलतापाला बळी पडू नका। आता जो वेळ आहे तुमची मताची ताकद दाखवण्याची वेळ आहे। कोणालाही काही सांगू नका आणि जे आहे शांती आहे ते शांती तयार ठेवा।